आता न्यायदानाचा विषय निघाला किंवा देवभक्तीचा विषय निघाला, की आणखी एक तेजस्वी नाव अर्थात नजरेसमोर येतं ते म्हणजे अहिल्याबाई होळकरांचं. हो. तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं नाव आपल्या इतिहासात राहिलेलं आहे. त्यांचा तो सगळा काळ कसा होता? राणी म्हणून त्या कशा वावरायच्या, कशा लोकांकडनं कामं करून घ्यायच्या, त्यांची ती सगळी घडी राज्याची कशी बसवलेली होती त्यांनी. खूप छान मी म्हणेन की हे पुण्यस्मरण आहे एक प्रकारे अहिल्यादेवींचं. कारण त्यांचं त्रिशताब्दी वर्ष आपण संपूर्ण भारत आज साजरं हो. करत आहे. 300 वर्ष त्यांचे. तर त्यांचा म्हणजे खूप अलौकिक असं हे व्यक्तिमत्व होतं. खूप साध्वी त्या एक प्रकारे ती एक मोठी साध्वी राज्यकर्त्याच्या स्वरूपामध्ये आपल्या भारताला लाभली. लोकोत्तर अशा त्या होत्या राज्यकर्त्या म्हणून. आणि अनेक अनेक पैलू त्यांचे आहेत. म्हणजे सामरिक पैलू असेल, जसं तू म्हणाली की देवनिष्ठा. तर अशा प्रकारच्या एका राज्यकर्तीने जिच्या सगळ्या म्हणजे राज्याच्या बाजू म्हणूया आपण की लष्कर प्रशासन असेल, नागरी प्रशासन असेल, सामरिक बाजू असेल, ह्या सगळ्या बाजू जिला अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती होत्या, अशी एक राज्यकर्ती एवढ्या म्हणजे मंदिरांचा जीर्णोद्धार करते, ही खूप खूप वेगळी गोष्ट होती. म्हणजे केवळ त्या विटा रचून त्यांनी त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला नव्हता, तर कुठेतरी ही मंदिरं म्हणजे एक ऊर्जेची केंद्र होती. कारण परकीय धामधुमीमध्ये अनेक मंदिरं नेस्तनाबूत करण्यात आलेली होती आणि त्याबरोबरच खच्चीकरण करण्यात आलेलं होतं ते म्हणजे भारतातल्या प्रजेचं, भारतातल्या लोकांचं, त्यांचा कुठेतरी आत्मविश्वास खालावलेला होता. म्हणून ह्या सगळ्यांच्या मागे म्हणजे त्यांचा जो हेतू होता की हनुमानाला जसं त्याच्या शक्तीचं पुनस्मरण झालं आणि त्यांनी मोठं उड्डाण केलं, त्या प्रकारे ह्यातनं जी उपासना सगळ्यांमध्ये जाईल, तर तिथून कुठेतरी भारतातली ही सगळी प्रजेची मनगट आहेत ही सशक्त होण्यासाठी मदत होईल, असा एक मोठा हेतू त्यामागे होता. म्हणून त्यांनी हा जो जीर्णोद्धाराचा मोठा हे जे पर्व आपण पाहिलं, तर ते कुठेतरी वैयक्तिक पुण्य पापाच्या खूप पुढे गेलेलं होतं. आणि हे हे एका प्रकारे संस्कृतीचं पुनरुत्थान होतं. भारताच्या प्रजेचं एक कुठेतरी सशक्तीकरण होतं त्यांनी जे मंदिरांच्या माध्यमातून घडवून आणलं. बरोबर. याच्या व्यतिरिक्त अतिशय चोख असा व्यवहार हे त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. कारण त्यांच्यानंतरही त्यांनी म्हणजे त्यांच्या मुलानंतर तुकोजीराव होळकरांकडे सुभेदारी गेली. पण तरीसुद्धा माधवराव पेशव्यांचं एवढं त्याच्यामागे दूरदृष्टी होती की त्यांनी हे स्पष्ट केलं की सुभेदारी म्हणजे सैन्याच्या ज्या मोहिमा आहेत ते तुकोजी होळकर लढतील, पण प्रशासन जे आहे ते मात्र अहिल्यादेवींकडे राहील. अशा प्रकारे त्यांनी कधीही अहिल्यादेवींना तीर्थयात्रेला पाठवलं नाही किंवा त्यांना तिथून रिटायरमेंट दिली नाही. एवढा मोठा दीर्घ कालखंड अहिल्यादेवींनी अक्षरशः म्हणजे गाजवला असं आपण म्हणूया. की इंदोरवरनं त्यांनी महेश्वरला राजधानी नेली. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी प्रचंड दुःख भोगली आणि त्यातून पतीचं दुःख, पुत्राचं दुःख हे सगळं त्यांनी पाहिलं. अनेक मृत्यू त्यांनी पचवले आणि त्यातनं त्या ताऊन सुलाखून निघाल्या. मग त्यांनी महेश्वरची जी राजधानी स्थापन केली, म्हणजे आजही आपण तिथल्या राजवाड्यामध्ये त्यांची प्रतिज्ञा बघू शकतो की आजच्या प्रशासकांना ती किती महत्त्वाची खरं तर आहे शपथ, की माझ्या सत्तेमुळे मी जे जे कार्य आज इथे करत आहे, तर त्या प्रत्येकाचा जाब मला परमेश्वराला द्यायचा आहे. ह्या भावनेतून त्यांनी ते राज्याचं विश्वस्त म्हणून कुठेतरी त्यांनी ते राज्य केलं. कुठेही सत्ताधीश म्हणून नव्हे, कुठेही वर्चस्व गाजवायचं म्हणून नव्हे. तर अशा प्रकारे आणि सुबत्ता म्हणजे काय, ते वर्णन अतिशय म्हणजे सुंदर आहे. जेव्हा त्यांनी महेश्वर राजधानी विकसित करायला घेतली, तिथे विणकर असतील, आज आपण महेश्वरी साड्यांवरती इतका छान आपल्याला तो गौरव वाटतो त्या नेसल्यावरती. तर विणकर, कारागीर, विद्वान या सगळ्यांना त्यांनी तिथे आवाहन केलं आणि ज्या पद्धतीने ही राजधानी अशी झळाळून म्हणजे उठली अहिल्यादेवींच्या काळामध्ये, ते खूप मोठं पर्व भारतातलं होतं. तर चोख प्रशासन आणि अकाउंटेबिलिटी ही ह्याची जी पातळी त्यांच्या राज्यामध्ये होती ती फार क्वचित आपल्याला बघायला मिळते. की एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची काय जबाबदारी असू शकते, कुठल्या लेवलला जाऊन ही ही अचंबित करणारी आहे त्यांच्या काळामध्ये. तर त्याची जबाबदारी आणि त्यानंतर नागरी प्रशासन एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी केलंच, पण सैन्याकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केलं नाही. बरोबर. तर त्यांनी तेवढंच चांगल्या प्रकारे तेही केलं. अशा सगळ्या पद्धतीने जे बॅलेन्स्ड आपण म्हणूया असं राज्य त्यांनी केलं.